नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी चित्रा भाग 17वा. आज खलाशांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही संप केला आहे. सारी मुंबई हे शब्द उच्चारित होती. मुंबईच्या मस्तकावर आपली कोमल किरणे उधळीत सूर्य वर येत होता. सकाळचा आल्हाद देणारा वारा मुंबईच्या राजमार्गावर नाचत होता. सर्व इमारतींची शिखरे उजळ झाली होती. जणू सर्वत्र नवा प्रकाश, नवा जोम, नवा निर्धार संचार करीत होता. सर्व रस्ते कामगारांनी फुलले होते. लहान थोर जमून धूर्तपा उभे होते. सर्व वर्गाचे, सर्व धर्माचे, सर्व जातीचे, सर्व मानव एका रस्त्यावर येऊन उभे होते. त्यांनी आज प्रथमच सर्वी जुनी बंधने तोडून टाकली होती. 1.5 शतकाचे गुलामीचे बंधन तोडण्यासाठीच त्यांनी सर्व मतभेदांचे बांध फोडून चक्काचूर केले होते आणि ते रस्त्यावर उभे होते. त्यांच्या जणू त्या कुशल फौजाच फळी धरून उभ्या होत्या आणि पहिल्या रांगेला मुंबापुरीचा शूर कामगार खडा होता. त्याच्या डोळ्यात कोपाग्नी धगधगला होता. त्याच्या हृदयात द्वेष वाढत होता. इंग्रजी सत्तेवर तो तुटून पडण्यासाठी जणू आज उभा होता. मुंबईचे ते ऐतिहासिक कामगार मैदान तरुण कामगारांनी भरून गेले होते. सर्व रस्ते शांत होते. नित्याची धावपळ आज नव्हती. रोज भाकरी बांधून लाचारपणा गिरणीच्या जबड्यात शिरणारा, कारखान्यात जाणारा कामगार आज उगीचच रेंगाळत रस्त्यावरून जात होता. तो हळूहळू त्या कामगार मैदानाकडे जात होता. जणू काय आज लढवयांच्या सर्व वाटा त्या मैदानाकडेच जात होत्या. पुढे काय होणार हे सांगणे कोणालाही शक्य नव्हते. कामगार मैदानांवर सर्व सातारा जिल्ह्यातील कामगार हजर होता. परंतु आज कोणीही काँग्रेस पुढारी व्याख्यान देण्यासाठी त्या ठिकाणी आला नव्हता. कामगार उभे राहून काहीतरी चर्चा करीत होते. मंद वारे भिरभिरत होते. मैदानावरचे ते उंच नारळीचे झाड डुलत होते. सूर्याची नाजूक किरणे त्या मैदानावर पसरली होती. सर्व वातावरण आनंददायी वाटत होते. परंतु आज ते उग्र तप्त भासत होते. मैदानावर चिक्कार गर्दी झाली होती. "ए वाट द्या!" कोणीतरी ओरडले आणि क्षणभर रेटारेटी होऊन लहानशी वाट निर्माण झाली. एक मध्यम उंचीचा, सडपातळ परंतु प्रभावी, बुद्धिमान इसम मैदानावर येऊन उभा राहिला. त्याला पाहून सर्व कामगार त्याच्याकडे आपल्या अनंत नजरा रोखून पाहत उभे राहिले. तो इसम शांतपणे त्यांच्याकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर अलोट त्याग, झुंजण्याची अफाट हिंमत आणि जनता शत्रूबद्दलचा कडवा द्वेष स्पष्ट दिसत होता. तो क्षणभर स्तब्ध उभा राहिला. त्याने सर्वांना पाहून घेतले आणि स्पष्ट खणखणीत शब्दात तो म्हणाला, "तुम्ही आज जे करणार आहात त्याला मी हिंदी कामगार वर्गाच्या वतीने नि हिंदी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने संपूर्ण पाठिंबा देत आहे." असे म्हणून तो इसम आल्या मार्गाने परत निघाला. कामगारात कुजबूज सुरू झाली. जया जवळच उभा होता. त्याला एका दुसऱ्या कामगाराने हळूच विचारले, "जया, कोण रहे?" जया म्हणाला, "श्रीपाद डांगे." इतक्यात डांगे निघून गेले. कामगारात नवा जोम संचारला. जणू डांगे यांच्या मुखाने
त्यांना हिंदुस्थानाच्या कामगाराने लढण्याची हाकत दिली. थोड्याच वेळात ते सर्व कामगार मैदानावरून बाहेर रस्त्यावर आले आणि मिरवणुकीला सुरुवात झाली. सर्व बाजूंनी लहान लहान मिरवणुकी निघू लागल्या. काही ठिकाणी अनेक मिरवणुकीचा संगम होऊन एक प्रचंड मिरवणूक होऊ लागली आणि गिरणे, कारखाने ओस पडले. सर्व काही शांत पडले होते. एकही चक्र फिरत नव्हते. पण सरकारचे दडपशाहीचे चक्र मात्र गती घेत होते. वाहतुकीला अडथळा, बेकायदा जमाव वगैरे शब्दही पुढे करून इंग्रजाने कुरापत काढावयास सुरुवात केली आणि मुंबईची जनताही त्या दंडेलीला जबाब देण्यासाठी तयार झाली. हिंदी जनतेचा तो निर्धार पाहून गोऱ्या अधिकाऱ्यांची डोकीच फिरली. त्यांनी आपले लष्कर आणून उपनगरात आसपास सज्ज ठेवले होते. 10 वाजले. सूर्य तप्त होत वर चढत होता. सर्व वातावरण उष्ण होत होते. दारिद्र्य आणि वैभव, स्वच्छता आणि अस्वच्छता, पिळणारा आणि पिळला जाणारा या विसंगतीने भरलेली मुंबापुरी ज्वालामुखीप्रमाणे भासत होती. परेड नाक्यावर एका युरोपियन साहेबाने आपली मोटार एका कोवळ्या मुलावर घालून ज्वालामुखीचा स्फोट घडवून आणला. ज्या ठिकाणी तो मुलगा मारला गेला त्या ठिकाणी कामगारांनी त्या गोऱ्या माणसाला योग्य शिक्षा दिली. तो अधिकारी पळून गेला. लोकांनी त्या ठिकाणी त्या रक्तात गुलाल पसरून, फुलांचा ढीग जमवून, कापूर ज्योत पेटवून मोठी आरास केली आणि वाहतुकीचा रस्ता बंद करून टाकला. थोड्याच वेळात तो पळून गेलेला गोरा इसम परत फिरला. तो सशस्त्र फलटणीनिशीच आला आणि गोळीबाराला सुरुवात झाली. जिकडे तिकडे लष्करी मोटारी राक्षसी झेपा घेत अग्निओकीत धावू लागल्या. दिसेल त्या ठिकाणी, दिसेल त्या व्यक्तीवर बंदुकीचा मारा सुरू झाला. गोरे लष्कर आपला चिलखती लवाजमा घेऊन शहरात घुसले आणि जनतेचे मुडदे पाडू लागले. सर्वत्र हाहाकार झाला. गोरे अधिकारी सन 1857 नंतर आज प्रथम खवळून गेले होते. आज सशस्त्र लष्करी बंडाला कामगार मदत करण्यासाठी उठला होता. जणू काय इंग्रजी सत्तेच्या काळजाला हात घातला होता. म्हणून ते भडकून मुंबईच्या राजमार्गावर रस्ताचा चिखल करू लागले होते. ते सहज लीलेने लोकांवर गोळ्यांचा वर्षाव करीत होते. दुधासाठी लावलेल्या रांगेंवर लोकांवर गोळ्यांचा वर्षाव करीत होते. स्त्रिया व मुले यांची कत्तल केली. गच्चीवरचे लोक, गच्चीतला माणूस टिपून खाली पडला. जिकडे तिकडे प्रेतांचा खच लागला. आणि मुंबईचा बहाद्दर कामगार पुढे झाला. त्याला तो अन्याय सहन झाला नाही. त्याने हातात कसलेही शस्त्र नसता रणात उडी घेतली. ठायी ठायी मेंढेकोट रोखून वाटा रोखल्या. रस्त्याकडेचा कचरा रस्त्यावर आणून पेटवून दिला. डाबरी पिंपांना ढीग रचून तारांचे खांब आडवे पाडून त्याने भुईकोट तयार केले आणि मिळतील ती शस्त्रे घेऊन तो लष्कराशी लढू लागला. शिवाजी पार्कपासून लालबागपर्यंतचा भाग कामगारांनी रणमैदान बनवला. गोळीबार, विषारी धूर आणि हाणामारी याशिवाय दुसरे तिथे दिसतच नव्हते. जागोजाग कामगार गोऱ्या शिपायांशी लढून त्यांना हैराण करीत होते. हत्यार काढून घेत होते आणि लढत होते. मुंबई लढत होती.
आणि परेलच्या भुईकोटावर जया उभा राहून लढत होता. कामगार इंग्रजी रणगाडा रोखून धरीत होता. जया त्यात पुढारी होऊन आपला प्राण पणाला लावून लढत होता. देशासाठी, कामगार वर्गाच्या पवित्र परंपरेसाठी, शूर खलाशांच्या संरक्षणासाठी जया झुंजत होता. अरबी सागरावर नाविकांची तोफ गरजत होती. गोऱ्या उर्मट्ट अधिकाऱ्यांनी आपले सर्व सामर्थ्य मैदानात ओतले होते. विमाने मुंबईवर तारा धरून तळपत होती. रस्त्यावर लष्कर स्वेर धावत होते. ॲडमिरल गॉडफ्रे आरोळी ठोकीत होता, आम्ही सारं आरमारच बुडवून टाकू. आणि म्हणूनच त्याने मुंबईच्या जनतेवर डमडमच्या गोळ्यांची धार लावली होती. कामगार पुढारी डांगे इंग्रजांना बजावित होते की तुम्ही आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करून मुंबईच्या जनतेवर डमडमच्या गोळ्या झाडीत आहात, त्याचा जाब तुम्हाला द्यावा लागेल. आणि जया त्वेषाने बेभान होऊन लष्करापुढे लढत होता. सुसू करीत गोळ्या जात होत्या. विषारी धुरांचे लोट रस्त्यावर तळपत फिरत होते. त्या दिवशी सूर्य भलताच तप्त वाटत होता. तो दिवस सुट्टा इंग्रजी कारकिर्दीतील अनेक खुनी दिवसांपैकीच एक होता. मुडद्यांची आणि जखमी कामगारांची दवाखान्यात रांग लागली होती. सर्व रस्ते रक्ताने न्हाऊन निघाले होते. 5 वाजले. सूर्य जरासा शांत वाटत होता. एका नाक्यावर डांबरी पिंपाच्या मेणकोटाच्या आड 150 तरुणाच्या जमावात जया उभा होता. तो आता दमून चाक झाला होता. सर्व वाहतूक बंद होती. सर्व रस्ते निर्मनुष्य व भकास दिसत होते. सर्वत्र भेसूर वातावरण दाटले होते. कोणी लहान मुले बाहेर पडत नव्हती की कोणी स्त्री वाटेवर दिसत नव्हती. फक्त तरुण लोक निरनिराळ्या भुईकोटा आड दबा धरून बसले होते. मधून मधून लष्करी गाडी खडखडत येत होती. आणि मग सर्व दिशांनी शिळांचा एकच आवाज होत होता. आणि मग त्या लष्करी मोटारींवर सर्व बाजूंनी दगड विटांचा वर्षाव होत होता. डमडमच्या गोळीला दगडाचे उत्तर मिळत होते. इंग्रजांनी सर्व हिंदी शिपाई काढून घेतले होते किंवा ज्यांना लष्करी अनुभव होता ते अधिकारी व गोरे लष्कर हेच आज मुंबईत जनतेवर गोळीबार करीत होते. ट्रॉमच्या रस्त्यावरून रणगाडे धावत होते. जणू मुंबईच्या जनतेला दहशत घालण्यासाठीच ते पिसाट होऊन पळत होते व वाटेल त्या बाजूला गोळीबार करीत होते. सारी मुंबई विषारू वाईने भरली होती, परंतु जनताही खवळून उठली होती. वाटेल ते झाले तरी माघार घ्यायची नाही, असाच जणू मुंबईने निर्धार केला होता. सूर्य अस्त पावला आणि मुंबई काळोखात गडप झाली. परंतु तिची लढाई मात्र थांबली नव्हती. जया आता शांत होऊन आडोशाला बसला होता. पलीकडे ट्रॉमच्या वाटेवरचा एकच दिवा मिणमिणत होता. त्याची अर्धी काच मुद्दाम काळी करून काळोख केला होता. बाकीच्या दिव्यांना काचा राहिल्याच नव्हत्या. त्या कामगारांनी फोडून सर्वत्र काळोख केला होता. त्या गडद अंधारात कामगार बसले होते. सर्वत्र भेसूर शांतता पसरली होती. जयाला दिवसभर कशाचीच आठवण झाली नव्हती. त्याला आईची आठवण झाली नव्हती की चित्राची आठवण झाली नव्हती. त्याचे सारे लक्ष समोरून येणाऱ्या गोऱ्या सैनिकावर केंद्रित झाले होते. अख्ख्या दिवसात त्याला आता घरची आठवण झाली होती. आपण इकडे येतेवेळी
फार वाईट केले. आपण आईला किंवा चित्राला सांगून आलो नाही. त्या दोघी आपली वाट पाहत चिंता करीत बसल्या असतील. त्यांना आपली बातमी कळली नसेल. त्या माझी वाट पाहून निराश होऊन बसल्या असतील. आई तर कदाचित रडत असेल. आज इतक्यात शीळ वाजली. सर्वत्र शिळांचा आवाज होऊ लागला. सर्वजण आपापल्या आडोशाच्या जागेवर जाऊन बसले. जयाई आपल्या ठिकाणी जाऊन बसला आणि आता कसला हल्ला येणार याची वाट पाहू लागला. तोच एक मोटार येऊन समोरच्या त्या मंद दिव्याखाली थांबली. मोटारीचे दार उघडले गेले आणि 4 सशस्त्र शिपाई खाली उतरले आणि लगेच ती मोटार पुढे निघून गेली. ते 4 शिपाई बावरून इकडे तिकडे पाहत पहाऱ्यावर उभे राहिले. त्यांनी प्रथम आपल्या बंदुका लोड करून सज्ज आहेत की नाही याची खात्री करून घेतली. त्यांचा पहारा चालू झाला. त्यांचा तो कडवा पहारा त्या रस्त्यावर उभा राहिला. जणू सारी मुंबई मुक्त झाली होती आणि फक्त रस्ते तेवढे इंग्रजांच्या पहाऱ्याखाली गुलाम होते. आणि आता त्या रस्त्यासाठी मोठी लढाई होणार होती. मोटार निघून जातात जयाने उठून एका पिंपाआडून समोर रस्त्यावर असलेल्या त्या सैनिकाकडे निरखून पाहिले. त्याला एकदम आश्चर्याचा धक्का बसला. सुभानराव, तो मनात पुटपुटला. मी जिथं असेन तिथं थांबू नको, हे सुभानरावचे शब्द त्याला आठवले. त्याच्या डोक्यात विचारांचे कावरच उठले. चित्रा स्वतःला मिळावी म्हणून सुभानराव जीवाचे रान करीत होता. परंतु चित्राचे जयावर प्रेम होते. तेच तेवढे त्याच्या वाटेत आड येत होते. म्हणून वाटेल ते करून जयाला तिच्या प्रेमातून वेगळा करण्याची तो शिकस्त करीत होता. परंतु त्याला यश आले नव्हते. म्हणून चिडून तो निराळाच विचार करीत होता. चित्रासारखी सुंदर तरुणी स्वतःला मिळणार असून फक्त जयाच आपल्या सुखाच्या आड उभा आहे. त्याला तेवढा दूर केला की चित्रा आणि तिची सुंदर काया आपल्याच पदरात पडणार असे त्याला वाटत होते. म्हणूनच त्याने जयाला ती धमकी दिली होती. आत्तापर्यंत जयाला जे विचार आठवले नाहीत ते त्याला आठवत होते. आपण इथं आहोत हे समजताच हा चुलता हटकून आपल्यावर गोळी झाडणार आणि चित्राची लूट करणार. मी इथं आहे हे त्याला अजून समजलं नाही. हे एक बरेच झाले भाई. परंतु उद्या उजाडल्यावर नक्कीच तो मला पाहणार. आणि मग बरं, आपली लढाई केव्हा कशी संपणार? आपण हरणार की जिंकणार, की शेवटी मरून जाणार? आणि जर आपण इथं पडलो तर मग आईचे काय होणार? चित्राचे काय होणार? त्याला स्वतःची चीड आली. त्याने स्वतःच्या मनाला दरडावून बजावले. वाटेल ते हो, परंतु मी इथून हटणार नाही. तो उठून मागे आपल्या जागेवर जाऊन बसला. सर्वजण या पहारेकऱ्यांवर हल्ला करण्याची तयारी करू लागली. रात्र भिरभिरत निघाली होती. ऐन मध्यरात्र झाली आणि पुन्हा लष्करी गाडी धडधडत आली. सर्वत्र दंगल सुरू झाली. ती गाडी दगडाच्या वर्षावातून गोळ्या झाडीत पुढे येत होती. जयाच्या नाकावर सर्वजण तयार होऊन खडे झाले आणि ती चिलखती गाडी त्या नाक्यावर येऊन थांबली. मोटारीतील गोरे सैनिक संतापले होते. त्यांना हिंदी लोकांची चीड आली होती. त्यांना वाटत होते, हे मूर्ख लोक या काळोखात दडून आम्हावर हल्ला करीत आहेत. परंतु दिसत नाहीत. मूर्ख. एका सैनिकाने बंद दारावरच एक गोळी झाडली. भयंकर धडाका झाला. तो भाग दणाणून गेला.
तिसऱ्या मजल्यावर कोणीतरी किंकाळी फोडली. रस्त्यावरच्या मोटारीत सैनिक बसले. इंडियन. कोणीतरी आपसात म्हणाला. सुभानराव बंदूक सज्ज करून उभा होता. साहेब लोक का हसतात हे काही त्याला कळले नव्हते. तो आपला हुकमाची वाट पाहत होता. तो सुद्धा कसलेला सैनिक होता. इतक्यात शीळ वाजली आणि त्या मोटारीवर हल्ला झाला. गारांचा पाऊस पडल्याप्रमाणे दगड पडू लागले. मोटारीत गोरे लोखंडी टोप्या पुढे करून मारा थोपवू लागले आणि सुभानराव आणि त्याचे साथीदार यांच्यावर सरळ मारा होऊ लागला. थोड्या वेळाने मोटारीतून बंदुकी गरजू लागल्या. सुभानरावानेही आपली बंदूक चालू केली. हाणामारीला सुरुवात झाली. तो सारा भाग हादरून गेला. गोळीच्या आवाजाने रात्र थरथरू लागली. मोटारीतील ते गोरे अधिकच चिडले, परंतु त्यांना हिंदी माणूस दिसतच नव्हता आणि त्यामुळे ते खवळून गेले आणि मोटारीच्या आडोशाने गोळीबार करणारा सुभानराव त्यांना भेकड वाटला. त्याची त्यांना चीड आली, कारण तो हिंदी होता. पुढे जाऊन मारा करा. एक साहेब आपले दात आवळून इंग्रजीत ओरडला आणि सुभानराव उठून सरळ पुढे धावला, परंतु पुढे होणाऱ्या हल्ल्याने त्याला एकदम रोखले. मोटारीतील अधिकाऱ्याला सुभानरावाची चीड आली. हा हिंदी असून मुद्दाम पुढे जात नाही. हा आपल्या भाईबंदांवर मुद्दाम गोळी झाडण्यात कुचराई करीत आहे. त्यांनी आपली स्टेनगन सुभानरावावर रोखली आणि क्षणभर तिरस्कारयुक्त नजरेने त्याच्याकडे पाहिले. सुभानरावाने पुढे नेम धरला होता. त्याच्या पुढे अंधार होता, तरी त्याची बंदूक आग ओकीत होती. त्याच्या पाठीमागे साहेब ओरडला, चला. मोटार गुरगुरली आणि आता गती घेणार. तोच मोटारीतील स्टेनगन मोठ्याने खेकसली नि अंधारात उजेड फेकीत निघून गेली. सुभानराव मोठ्याने ओरडला आणि कोसळून पडला. त्याची बंदूक त्याच्यापासून दूर फेकली गेली आणि सर्वत्र शांतता प्रस्थापित झाली. सुभानरावाची पाठ इंग्रजी गोळ्यांनी छिन्नभिन्न केली. तो हलला नाही की खिळला नाही. त्याचे जोडीदार त्याच्याकडे पाहत उभे होते. त्यांनाही माहीत नव्हते की हे असे का झाले. सुभानराव मेला की जिता आहे याची चौकशी कशी करावी. त्यांनी आपल्या बंदुका तयार ठेवून ते समोर पाहत बसले.